नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ्यक्रम आहे कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा आज आपण आढावा घेणार आहोत। हे पाठ आपण शिकणार आहोत। या पाठाला ज्याने लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव आहे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे पाठ आज आपल्याला काय करायचे, शिकायचं आहे। आपल्याला या पाठाच्या तत्पूर्वी आपण एकूण 12 पाठ, त्यात कविता आणि स्थूल वाचन हे आपण शिकलेले आहात। आज आपल्याला हा पाठ शिकायचे। तर जर तुम्ही आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर PWA लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, आमचा पवन वाघ अकॅडमी नावाचा ॲप्लिकेशन प्ले स्टोर उपलब्ध आहे। जर तुम्ही डाउनलोड केला नसाल तर डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व फायदा होईल, कारण की त्या ॲप्लिकेशन मध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, ते अगदी मोफत। तर या संधीचा फायदा घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव आहे कर्ते सुधारक कर्वे। आता सुधारक कर्वे आपल्याला माहिती आहे, कर्वे म्हणजे महर्षी कर्वे। आता या व्यक्तीविषयी आपल्याला भरपूर काही माहिती आहे। आपण या व्यक्तीच्या जीवनाविषयीचा जो परिचय आहे या पाठामध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत। त्यापूर्वी आपण जो लेखक आहे शिरीष गोपाळ देशपांडे या लेखकाविषयी काय करूया, अल्पसा परिचय त्यांचा पाहूया। लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे, जन्म 1952। प्रसिद्ध कवी आणि लेखक। एप्सिलॉन ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर राजा शहाजी ही महाकादंबरी ही प्रसिद्ध आहे। शिवछत्रपती ही पटकथा कादंबरी, पटकथात्मक कादंबरी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र इत्यादी कादंबऱ्या डॉक्टर शिरीष देशपांडे यांच्या प्रसिद्ध आहेत। शून्यपूर्ण या एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित आहेत। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। त्याचबरोबर या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय तर आहे। त्याचबरोबर कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री जीवनावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली आहे। त्याचबरोबर समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून दिलेला आहे। आपल्याला या पाठामध्ये कर्ते सुधारक कर्वे या पाठामध्ये आपल्याला जो महर्षी कर्वे आहे या महर्षी कर्वेच्या जीवनाविषयीचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा जो आढावा आहे तो आढावा आपल्याला या पाठाच्या माध्यमातून काय करायचे, घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाला सुरुवात करूया। पाठाच्या सुरुवातीला बघा, रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबाचे डोळे टिचले। कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले ग्रस्त 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे। बघा, या ठिकाणी लेखक म्हणतात की रेडिओवर
रात्रीच्या बातमीत आले होते. बघा पूर्वीच्या काळामध्ये ही गोष्ट कधीची आहे? 1858 मध्ये. कधी? 1858 त्यांमध्ये जन्म झाला आणि त्यांचा जेव्हा मृत्यू झाला, कधी? या महर्षी केशव कर्वेचा जेव्हा मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या त्यावेळी रेडिओवर बातमी यायची. तेव्हा जास्त टेलिव्हिजन प्रमाणामध्ये नव्हत्या. टेलिव्हिजन खूप कमी, म्हणजे जे दूरदर्शन होतं ते खूप कमी प्रमाणामध्ये, आणि तेव्हा ज्या बातम्या होत्या त्या बातम्या रेडिओवर यायच्या आणि ते संध्याकाळी प्रसारित व्हायच्या आकाशवाणीवरून. मग रेडिओवर जेव्हा ती बातमी आली आणि त्या बातम्यामध्ये सांगितलं गेलं की भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं 105व्या वर्षी निधन झालं. 105 वय बघा, 105व्या वर्षी निधन झालं. आणि तिथे म्हणतात की हे 105व्या वर्षी निधन झाल्यानंतर सुद्धा माझ्या आजोबांचं, म्हणजे लेखकांच्या आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. डोळे टिचले, म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि समोर म्हणतात की कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेले ग्रहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून होतात. मग तेव्हा लेखक म्हणतात की आता कळत्या वयामध्ये जाणू लागलं की आपले नातेवाईक नसून सुद्धा हा जो गृहस्थ आहे, कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे. कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे हा व्यक्ती कोण? हा जो व्यक्ती आहे हा 105व्या वर्षी निधन झालं. ही बातमी रेडिओवर आली आणि रेडिओवर आल्यानंतर लेखक म्हणतात की माझ्या आजोबाचे हे नातेवाईक तर नव्हतेच. मी कुठं, माझे आजोबा कुठं, हे कर्वे कुठं, आमचा त्यांचा कुठलाही संबंध नव्हता. म्हणजे माझ्या आजोबाचा आणि कर्व्यांचा कोणताच संबंध नसून सुद्धा माझ्या आजोबाच्या डोळ्यामध्ये पाणी जर येत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीविषयीचं जो माहिती आहे, ती व्यक्तीचं कार्य हे किती मोठं असेल. बघा, कोण नातेवाईक नाही, नातेवाईक तर नाहीच, उलट या व्यक्तीचं, महर्षी कर्वे यांचं जो निधन आहे तो काय 20व्या, 25व्या, 30व्या, 40व्या वर्षी झालाय का? किंवा तारुण्य वयामध्ये निधन झाले का? नाही. 105व्या वर्षी, म्हणजे एक पिढी होऊन सुद्धा वर 5 वर्ष, 105व्या वर्षी निधन झालंय. तरी सुद्धा माझ्या आजोबाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि माझ्या आजोबाचे ते नातेवाईक नाहीत, आमचा दूरदूरचा संबंध नाही, तरीही जर माझ्या आजोबाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर या व्यक्तीचं कार्य किती महान असेल, या व्यक्तीचं कार्य किती महान असेल हे आपल्याला या माध्यमातून दिसतं. पुढे बघा, स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य ही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातील स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्याने सुद्धा ते गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. बघा, जेव्हा या व्यक्तीचं 105वं वर्ष झालं महर्षी कर्वे यांचं, कधी? 105व्या वर्षी निधन झालं. आणि ऐन स्वातंत्र्याच्या काळामध्ये, जे स्वातंत्र्य समर आहे, स्वातंत्र्याच्या युद्धाच्या काळामध्ये त्यांचं जन्म झालं. कधी? 18 एप्रिल 1858. विद्यार्थ्यांना तुम्हाला हा प्रश्न कदाचित एका गुणासाठी येऊ शकतो. एका गुणासाठी काय येऊ शकतं? महर्षी कर्वे यांचा जन्म कधी झाला? 18 एप्रिल 1858 या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झालेला आहे, त्याचं उत्तर.
तर तुम्हाला असे एक एक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काय करतात, एक एक प्रश्नाचा जो एक एक गुणाचा जो प्रश्न आहे ते तुम्हाला येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि 1858 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. भारताला कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 ला भारताला जन्म मिळालं. बघा 15 ऑगस्ट 1947 ला रोजी स्वातंत्र्य मिळालं, ते पण कर्वे यांच्या डोळ्या देखत. तेव्हा कर्वे हे जिवंत होते. 1948 मध्ये कर्वे हे जिवंत होते, त्यांच्या डोळ्यासमोर हे स्वातंत्र्य मिळालं. पण ते म्हणतात की स्वातंत्र्य हा जो स्वातंत्र्य आहे, भारताला जो स्वातंत्र्य मिळाला तो स्वातंत्र्य राष्ट्रीय स्तरावरचा होता. कुठला? राष्ट्रीय स्तरावर होतं, संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण भारतामध्ये राहणाऱ्या जनतेला स्वातंत्र्य पूर्णपणे मिळालं नव्हतं. स्वातंत्र्य जरी देशाला मिळालं असेल तरी या देशामध्ये राहणाऱ्या गरीब जनतेला, त्यातील खास करून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. कर्वे म्हणतात की स्वातंत्र्य भारताला मिळून सुद्धा ते राष्ट्रीय स्वातंत्र्य होतं आणि संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होतं. मग ते कसं की या देशातील जी स्त्री गुलाम आहे, या देशातील जी स्त्री आहे ती जी गुलाम आहे, ती स्त्री आज सुद्धा स्वातंत्र्य मिळालं सुद्धा ती गुलामच आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ती काय गुलामच आहे, हे कर्वे यांना समोर दिसत होतं. कारण की स्वातंत्र्य झालं, भारताला तर स्वातंत्र्य मिळालं, आपण इंग्रजाविरुद्ध लढा पोकारून 150 वर्ष राज्य केल्यानंतर इंग्रजाला पिटाळून लावलं आपल्या देशातून बाहेर जाण्यासाठी. आणि आपल्याला जो दिवस उगवला राष्ट्रीय सणाचा, जो आपण 15 ऑगस्ट हा साजरा करतो स्वातंत्र्य दिन म्हणून, या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं देखील त्या जनतेला स्वातंत्र्य मिळालं नाही. आणि खास करून या पारतंत्र्यामध्ये ज्या स्त्रिया गुलामी करत होत्या, गुलामी पद्धतीने राहत होत्या, त्या स्त्रिया सुद्धा आज सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा, स्वातंत्र्य कमवल्यावर सुद्धा काय होतात, आज सुद्धा त्या स्त्रिया भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा गुलामीच करतात. हे कर्वे यांना माहित होतं. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान याव्यास हवे की आपण गुलाम आहोत, आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीलाच आपला दागिना मानत असे. बघा, आता स्त्री ही गुलाम तर होतीच, स्वातंत्र्य मिळालं सुद्धा ती गुलामच राहिली. आणि हा गुलामीचा जो दाग आहे ते तिला जर कायमचा मिटवायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे शिक्षण. एकच पर्याय आहे, तो एकच पर्याय कोणता आहे की शिक्षण. शिक्षणाशिवाय स्त्रियांची गुलामी संपणार नाही. म्हणतात की या ठिकाणी कर्वे म्हणतात की तिला जर स्वातंत्र्य व्हायचं असेल, हे तिला अगोदर माहिती पाहिजे की आपण गुलाम आहोत, हे तिला स्वतःला कळायला पाहिजे. आणि हिचं भान तिला असलं पाहिजे. या स्त्रियांना आज आपण स्वातंत्र्य काळामध्ये जगतो, पण हे तिला अजूनही माहित नाही, तिचं स्वतःचं अस्तित्व माहित नाही की अरे स्वातंत्र्य जरी मिळालं असेल आपल्या भारत देशाला तरी आपण स्त्रिया अजूनही आपण स्वातंत्र्यामध्ये नाहीत, आपण गुलामातच आहोत. जसे इंग्रजाची चाकरी करत होतो, आज आपण पुरुषाची चाकरी करतो. बदल झालेला आहे. बदल कोणता झालाय की अगोदर इंग्रजाच्या हातामध्ये आपण इंग्रजाची चाकरी करत होतो, स्वातंत्र्य मिळालं, पण या स्वातंत्र्यामध्ये काय झालं की आज आपण इथून पिटाळून लावलं. पण जो इंग्रज रूपी पुरुष आहे, जे पुरुष प्रधान संस्कृती आहे, पुरुषाच्या हाताखाली आपण काय करतो, आज सुद्धा गुलाम आहोत. हा गुलामी जर आपल्याला पूर्णपणे काढायची असेल, ही गुलामी जर आपल्याला पूर्णपणे संपुष्टात आणायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे तिला दाखवून द्यावं लागेल. आणि जोपर्यंत आपण दाखवणार नाही तोपर्यंत ही आपली गुलामी कमी होणार नाही.
आणि यामध्ये असं नाही की तुम्हाला पुरुषच काही त्या गोष्टीसाठी जास्त प्रोत्साहित करतात की तुम्ही गुलामी आहे, यामध्ये स्त्रिया सुद्धा आहेत। स्त्रिया सुद्धा स्वतःला असं मानून घेतात की आपली गुलामी हे आपला दागिना आहे। जर एखादी स्त्री जर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर बाहेर निघायचा प्रयत्न करत असेल तर तिला बाकीच्या स्त्रिया सांगत असतील की बाई हे आपलं काम नाही, आपलं काम हे गुलामीचेच आहे। आपल्याला घराच्या आत चार भिंतीच्या आतमध्येच राहावं लागेल आणि आपल्याला चूल आणि मूल हेच सांभाळावं लागेल। बाहेर घराच्या बाहेर हे पुरुषाचं काम आहे, आपलं काम नाही। आपल्याला कुठं राहावं लागेल, घराच्या मध्येच राहावं लागेल। असं स्त्रियांचं जो तेव्हा मनस्थिती ही अशा पद्धतीची होती। पुढे बघा काय म्हणतात, आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जातही असेल, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल। सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते, तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते। स्त्रीने स्वातंत्र्य कमावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपडण्यासारखे होते। शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर अधिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल। याची त्यांनी खुणगाट बांधले। सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते। नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता। असे केले तर समाज आपल्याला घेऊन टाकायला येईल हे कळत होते। समोर कर्वे म्हणतात की स्त्रियाला माहित होतं की आपला दागिना हा कोण आहे, आपलीच गुलामी आहे। पण जर आपण बघितलं की स्त्रियाला आपण काय करतो, समाजामध्ये आपण स्त्रीचे स्थान देवीचे स्थान म्हणतो। कारण की आपण किती देवीची पूजा करतो। भारतीय संस्कृतीमध्ये हजारो देवी आहेत। तुळजाभवानी, त्यानंतर आपण नवरात्रमध्ये अनेक देवी आहेत, तुळजाभवानी आहे, त्यानंतर कालिका माता आहे। आपण कित्येक देवीची आपण काय करतो, पूजा करत असतो। त्याचबरोबर आपण देवीची पूजा करत असून सुद्धा आपल्याला असे या समाजामध्ये असे भासवले जाते की ती जी स्त्री आहे ती एकदम कोण आहे, तुच्छ आहे, शूद्रातिशूद्र समजून तिचा छळ केला जातो। जरी तिची पूजा होत असेल, देवी म्हणून स्त्रियांची पूजा होत असेल, तरी काही समाज त्या स्त्रीला एकदम तुच्छ दर्जाची वागणूक दिली जाते आणि तिचा मानसिक छळ केला जातो। प्रचंड म्हणजे छुपा त्रास। कोणता त्रास? जो प्रचंड त्रास दिला जाते, जो प्रचंड छळ केला जाईल, तो प्रचंड छळ म्हणजे छुपा, म्हणजे हे दिसत नाही, लोकांना कळत नाही, पण तिचा मानसिक दबाव, तिला मानसिक छळ केला जाईल। हे सर्व आपल्याला जर नष्ट करायचं असेल तर त्या स्त्रीला शिक्षित व्हायलाच पाहिजे, त्या स्त्रीला शिक्षण घेतलंच पाहिजे असं कर्वे यांना वाटत होतं। पण हे कार्य सोपं नव्हतं, कारण की स्त्रियांना समाजामध्ये आणणं, समाजामध्ये तिला वागणूक पाहिजे ती वागणूक मिळवून देणं हे काम सोपं नव्हतं। हे कर्वेंना माहित होतं, त्यांना हे दिसत होतं। ते म्हणतात की त्यांनी स्त्रीनं घराच्या बाहेर पडावं, तिनं स्वातंत्र्य कमवावं असं कर्वेंना वाटत होतं। पण हे वाटणं आणि करणं यामध्ये खूप मोठा फरक असतो। हे प्रत्यक्षामध्ये आणणं हे कशा समान होतं की एखाद्या दगडावर आपण डोकं आपटावं याचं समान होतं। कारण की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर आणून त्यांना स्वातंत्र्य देणं आणि त्याला पुरुषाच्या समान वागणूक देणं हे सोपं नव्हतं। हे कर्वेला माहित होतं, पण कर्वेने ठरवलं की आता हे काम हे स्त्रीच करू शकते आणि तिला हे शिक्षण दिलं पाहिजे। आणि शिक्षण जर दिलं आपण तर ती स्त्री आपोआपच तिला आपली जाणीव कळेल, स्वतःचं अस्तित्व कळेल आणि ती काय होईल, समाजामध्ये बाहेर कुठेतरी यायला चालू होईल। ते म्हणतात की हे जे कार्य आहे ते कार्य खूप अवघड आहे, म्हणजे कठीण खडकावर दगड आपटणे इतकं कठीण कार्य आहे। आता
कठीण खडकावर आपलं डोकं आपटणं म्हणजे एकदम कठीण काम, खूप कठीण काम आहे. पण हे काम जर आपल्याला करायचं असेल तर एकदम शांतपणे, सोशिकपणे, सहिष्णु वृत्तीने म्हणजे सहिष्णु वृत्ती म्हणजे सहनशीलतेने आणि जर करत राहिलो तर हे अधिक असिधारावर्त म्हणजे हे जे कठीण कार्य आहे, असिधारावर्त म्हणजे कठीण कार्य, हे जे कठीण कार्य आहे आपण पूर्ण करू शकतो. आणि याची जी खुणगाट आहे म्हणजे असा जो पण आहे, हे पण कर्वे यांनी बांधलं. आणि हे कार्य आता आपल्याला सावकाश पद्धतीनं आणि सरळ एकदम न थांबता आपल्याला हे कार्य करावं लागेल असं कर्वे यांनी स्वतःला ठाणलं, स्वतःला मान्य केलं की आता आपल्याला हे काम, समाज आपल्याला अनेक अडचणी आणू देईल, समाज आपल्याला अनेक अडचणी आणतील, आपल्याला खूप त्रास होईल, या समाजाचा खूप त्रास होईल, आपल्याला अनेक हजारो अडचणी आपल्या येतील. त्या अडचणीला आपल्याला तोंड देऊन एकदम शांतपणे सहिष्णु वृत्तीने आपल्याला हे कार्य पूर्ण करायचं आहे. आणि हे कठीण कार्य आपल्याला शेवटपर्यंत काय करायचं, पूर्ण करायचं आहे. अशी पण कर्वे यांनी मानले. ते म्हणतात की सावकाश तरी हमखास, म्हणजे आपल्याला हे काम सावकाश न्यायचे, पण सतत कार्य करायचे आणि नुसते अडचणी येणार नव्हते. तर हा जो समाज आहे या पूर्ण समाजाविरुद्ध आपल्याला विद्रोहाला काय करावं लागणार आहे, सामना करावा लागणार आहे. कारण की या समाजाचा विद्रोह इतका मोठा होणार आहे, या समाजामध्ये अनेक असे लोक आहेत की ते आपल्या या कामामध्ये अडचणी निर्माण करतील, आपल्या कार्याला अटकाव आणतील. पण आपल्या या सर्व गोष्टीला आपल्याला पूर्ण अटकाव हे जे आहेत या गोष्टीला आपल्याला पाहून काय करायचे, पुढे जायचे. आणि आपला जो काम आहे हा जो काम आहे तो काम आपल्या समाजाच्या विद्रोहाला आपल्याला समोर करायचा आहे. आणि आपल्याला हे कार्य पूर्ण करायचं आहे. कर्वे म्हणतात की मला माहिती की हा समाज आपल्याला पूर्ण गिळून टाकायला बसला आहे, हा जो समाज आहे आपल्याला पूर्ण गिळून टाकायला बसला आहे. आपल्याला अनेक आरोप येतील, आपल्याला अनेक अडचणी येतील, पण आपल्याला जर हे कार्य करायचं असेल, आपल्याला स्त्रियांना जर शिकवायचं असेल तर हे सर्व जो त्रास आहे, हा सर्व त्रास आपल्याला सहन केल्याशिवाय पर्याय नाही, असं कर्वे आपल्याला या ठिकाणी सांगतात. पुढे काय म्हणतात बघा, पंडित रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना रूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिठ्ठ्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेश विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्याने स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशवकरे हे कॉलेजात गणित शिकवत. बघा, जे दोन व्यक्तीचं जीवनचरित्र या जीवन कार्यातून कर्वे यांना जो प्रोत्साहन मिळालं, ते दोन व्यक्ती पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर हे जे दोन व्यक्ती होते, या दोन व्यक्तीचं जो जीवनचरित्र होतं, या जीवनचरित्राचा अभ्यास करून, यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून कर्वे यांना एक चांगल्या पद्धतीचं रूप मिळालं, म्हणजे प्रोत्साहन मिळालं की हे लोक करू शकतात तर आपण का करू शकत नाही. यांचं जीवन कार्य बघितलं आणि त्यांनी आपला कार्याचा जो प्रारंभ आहे त्यांनी पुढे केला. आणि पुढे म्हणतात की ईश्वरचंद्रांनी काय केलं, ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिठ्ठा पाडून त्यांनी काय केलं, विधवा विवाह होऊ शकतो दाखवून दिलं. विधवा विवाह, बघा, विधवा विवाह हा इतका मोठा एक समाजाला लागलेला कलंक होता की जी स्त्री, त्या स्त्रीचा पती जर ऐन तारुण्य वयामध्ये जर निधन पावला असेल तरी त्या स्त्रीला आयुष्यभर विधवाच राहावं लागायचं. त्या आयुष्यभर त्या स्त्रियाला विधवा या परिस्थितीतून तिचं आयुष्य काढायला लागायचं. मग तिचं आयुष्य ती त्रासामध्ये काढायची, कधी कधी ती आपला जीव देऊन टाकायची. म्हणजे आणि एक काळ असा होता की एखाद्या महिलेचा जर पतीचा निधन झाला असेल तर त्या महिलेला त्या पतीच्या चितेवर आहुती द्यायची आणि ती काय करायची, सती व्हायची. याला सती प्रथा म्हणायची. सती प्रथा होती. सती प्रथामध्ये काय होतं की
एखाद्या महिलेचा जर पती निधन झाला असेल तर त्या महिलेला त्या पतीसोबतच काय करायचं, आहुती देऊ लागायची, म्हणजे त्या पतीसोबत जळून जायची. ही सती प्रथा होती. कालांतराने ती प्रथा कमी झाली आणि विधवा विवाह ही एक प्रथा आली की जर एखाद्या महिलेचा पती जर निधन झाला असेल तर त्या महिलेला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी समाज देत नव्हता, तिच्याकडे तुच्छ नजरेने बघायचा. म्हणून ही गोष्ट कोणी जे विद्यासागर आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय केलं, हे सर्व दाखले दाखवून दिले की विधवा हा विधवाचा पुनर्विवाह हा होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यांच्या कार्याला जोड म्हणून महर्षी कर्वे यांनी स्वतः विधवेशी विवाह केला आणि दाखवून दिलं की विधवेसोबत विवाह होऊ शकतो. हे कोणी कर्वेने दाखवून दिलं आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये गोष्ट आणली. आणि त्यांनी जी सुरुवात आहे, जी विधवेच्या विवाहाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. म्हणून त्यांनी स्वतः काय केलं, एका विधवा महिलेशी त्यांनी लग्न केलं आणि त्या विधवा पुनर्विवाहाला जो प्रारंभ केला त्याने स्वतःपासून प्रारंभ केला. म्हणून त्याने स्वतः विधवेसोबत लग्न केलं. म्हणून त्यांना बोलायची कोणाची सोय बोलली नाही, म्हणजे कोणी बोलू शकत नाही. बघा समाजामध्ये काय, आज समाजामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती काही ना काही आपल्याला उपदेश देतो. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. समाजामध्ये तुम्ही सत्य बोला किंवा तुम्ही वाईट मार्गाने पैसे कमवू नका, हे अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये दिसतात. अनेक गोष्टी जर बघितलं आपण समाजामध्ये तर उपदेश देणाऱ्याची आज भारतामध्ये कमी नाही. फुकट सल्ले देणाऱ्यामध्ये भारत एक नंबरवर जाईल. का? कारण की भारतामध्ये बोलते सुधारक भरपूर आहेत पण करते सुधारक नाहीत. म्हणजे करणारे खूप कमी आहेत पण बोलणारे जास्त आहेत. भारतामध्ये असे काही लोक आहेत की नेहमी सत्य बोलायला पाहिजे, मग स्वतः सत्य बोलायला पाहिजे. लोकांना उपदेश देतात की वाम मार्गाने पैसा कमवू नये किंवा खोट्या मार्गाने पैसा कमवू नये, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये, पण स्वतः चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात. त्याचं काय? ते म्हणतात की समाजामध्ये अत्याचार पसरू नये, पण स्वतः पसरतात. त्याचं काय? आपण छोटा जर उदाहरण बघितलं तर कुटुंबामधून आपण जर बघितलं की कुटुंबामध्ये दोन शेजारी जर आले तर एका घराचा कचरा आपण दुसऱ्या घराच्या समोर टाकतो, कारण की आपलं घर स्वच्छ दिसावं. आपल्याला दुसऱ्याशी काही घेणं नाही, दुसऱ्या घराशी काही घेणं देणं नाही, पण आपला घर काय असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. म्हणून आपण दुसऱ्याचं घर काय करतो, घाण करतो. पण तीच वृत्ती जर आपली चांगली राहिली, आपला घर जसं स्वच्छ तसं दुसऱ्याचं घर स्वच्छ आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाज स्वच्छ होईल. समाज स्वच्छ झाला तर देश स्वच्छ होईल आणि आपली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती काय होईल, चांगल्या गोष्टीकडे वळेल. म्हणून कोणताही उपदेश, कोणताही सल्ला देण्यापूर्वी तो सल्ला आपण बाळगलेला आहे का, या गोष्टीची प्रत्येक व्यक्तीनं जर विचार केला तर आपण एक दिवस हे सत्याच्या मार्गाने चालत आहोत हे कळेल. आपण महाराष्ट्रामध्ये राहत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण एक उदाहरण बघितलं, राजकारणी लोकांचं उदाहरण बघितलं तर जेव्हा निवडणुकीची धुमाळी चालू असल्यामध्ये लोक एक त्यांचा वचननामा काढतात. प्रत्येक पक्षाचा वचननामा असतो. त्या प्रत्येक पक्षाच्या वचननाम्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहून असतात की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे करू, ते करू, असं करू, तसं करू. हजारो वचन त्या वचनाम्यात असतात. पण एकदाची का त्या पक्षाला सत्ता मिळाली, हे वचननामा पूर्ण बाजूला सरकतं आणि समाजाकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. कारण तेव्हा त्यांना फक्त गरज असते मतदाराची. आणि आपला भारत आणि आपला महाराष्ट्र खास करून असा देश राज्य आहे की या राज्यामध्ये भावनिकतेला जास्त महत्व दिलं जातं. भावना जी आहे यामध्ये भावनिकतेला जास्त महत्व दिलं जातं आणि त्या भावनेच्या आहारी जाऊन आपला महाराष्ट्र मतदान करतं. आणि ज्या खरे उमेदवार असतात, जे कार्य करणारे असतात ते बाजूला राहतात आणि
जो फक्त बोलून दाखवतो तो निवडून येतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला कर्वे म्हणतात की जर सुरुवात करायची असेल, कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल, जर आपला विधवापूर्ण विवाह इथून जर करायचे असेल तर विधवेशी अगोदर स्वतःला लग्न करावं लागेल. मग त्याने स्वतःला लग्न केलं आणि बोलणाऱ्याचे तोंडच बंद केले. जे लोक बोलणारे होते, बोलणारे जे लोक राहतील, त्या बोलणाऱ्या लोकांचे त्यांनी कायमसाठी तोंड बंद केले. कारण की त्यांना 1000 लोक बोलले असते की कर्वे तुम्ही विधवा विवाह करा म्हणता, विधवा करा म्हणता, आणि तुम्ही स्वतः गेले नाही. म्हणून त्यांनी स्वतः अगोदर विधवेशी लग्न केलं आणि जे लोक त्यांना बोलणारे लोक होते त्यांचे तोंड त्यांनी बंद केले. बघा पुढे म्हणतात, प्राध्यापक धोंडोकेशव कर्वे हे कॉलेजमध्ये गणित शिकवत होते. गणित शिकवतात कारण की प्राध्यापक होते ते, आणि ते कॉलेजमध्ये गणित शिकवायचे, गणित हा विषय शिकवायचे. विद्वतेचे ते महामेरू होते. विद्वत्ता खूप मोठी, कारण खूप मोठे विद्वान होते ते, आणि ते गणित शिकवायचे कॉलेजमध्ये. विद्वतेचे ते महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाचे अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासून अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट तिथे फाटलाच तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलटपणे चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्या शाप दिल्या, न त्यांना आपल्या कार्यातून विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचा छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यातून ते कुठे उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वराच्या कवितेसारखेच राहिले. बघा यामध्ये आपल्याला जे कर्वे आहेत, पंडित धोंडोकेशव कर्वे यांना, जे महर्षी धोंडोकेशव कर्वे हे जे खूप मोठे विद्वान होते, त्यांच्याकडे खूप मोठी विद्वत्ता होती. ते साधे व्यक्तिमत्व नव्हतं, त्यांचा व्यक्तिमत्व खूप मोठा होता. ते एका कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. ते गणित शिकवायचे आणि त्यांच्यासोबत वाद घालायला कॉलेजमध्ये असो किंवा समाजामध्ये कोणी धसले नाही. हजारो लोक त्यासोबत वाद घातले. कारण जे सत्पुरुष आहेत, जे लोक चांगले कार्य करतात, हे चांगले कार्यांना जे समाजामध्ये जे काही समाज आहे त्या समाजामध्ये अनेक लोक हे काय करतात की समाजाला जे काही भरपूर समाजामध्ये असे काही लोक आहेत की ते चांगले कार्य करू देत नाही. जरी काही तुम्ही चांगलं कार्य करत असाल तर खेकड्याचे पाय जसे माग ओढतात ना, तसे पाय माग ओढणारे अनेक समाजामध्ये लोक आहेत. तसे भरपूर लोक आहेत. त्या समाजामध्ये सुद्धा कर्व्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या, आणि जे अज्ञ लोक होते, ज्याने थोडेफार शिकले होते, ते शिकलेले लोक हे अज्ञानासारखेच वागत होते आणि कर्वे यांना छळ करायचे, त्यांच्यासोबत छळ व्हायचं. आता कर्वे हे अत्यंत क्षमाशील होते. म्हणजे त्यांना समाजातले जे अज्ञ लोक होते, जे थोडे शिकलेले पण समाजामध्ये त्यांचं कार्य मोठं नव्हता, पण ते शिकलेले फक्त डोक्याने शिकलेले, समाजामध्ये कसं राहावं त्यांना कळत नव्हतं, हे जे लोक होते, हे लोकांचा कर्वेंना भरपूर त्रास झाला. पण कर्वे क्षमाशील असल्यामुळं त्यांनी कोणावर राग केला नाही. त्यांनी समाजाचं जे समाज होते त्या लोकांना त्यांनी क्षमा केलं. त्यांना त्यांना हे कल्पना होती की आपला भरपूर छळ होणार आहे, कारण की हा छळवादी समाज आहे. या छळवादी समाजाचा, या समाजवृत्तीचा अंदाज आधीपासूनच आला होता. कारण त्यांना माहिती होतं की मी हे जे कार्य करणार आहे, या कार्याला समाज भरपूर मला त्रास देणार आहे, माझा छळ काढणार आहे. समाजाने कर्वेंना अनेक पद्धतीने भरपूर ठिकाणी त्यांना धक्काबुक्की केलं आणि त्यांचे कपडे फाडायचे, त्यांचे धक्काबुक्की करायचे, त्यांचे कपडे फाडायचे. रोज कपडे फाडत असल्यामुळं कर्वे काय करायचं, रोज आपले कपडे, आपला कधी कोट
तर कधी शर्ट हे कधी फाटायचं, लोकांनी धक्काबुक्की करायची, त्या धक्काबुक्की आपलं शर्ट फाटायचं, आपले कपडे फाटायचे आणि ते फाटलेले कपडे, फाटलेलं कोट हे कर्वे शिवत असत आणि शिवून परत घालत असत. पण एखादी कपडा जर त्यांचं भरपूर जर लोकांनी असं फाडला असत तर ते फाटके कपडे घालत नसत. कारण की गावातील जे सुशिक्षित समजलेले लोक आहेत त्या लोकांचा भरपूर कर्वेला त्रास झाला. जे सुशिक्षित लोक, जे शिकलेले लोक होते त्या लोकांनी, जे अज्ञानी लोक त्रास द्यायचेच कर्वेंना. जे लोक शिकलेले नव्हते ते न शिकलेले लोक त्रास द्यायचे, पण जे शिकलेले लोक सुद्धा, जे सुज्ञानी लोक होते, जे सुशिक्षित लोक होते ते सुद्धा कर्वेंना त्रास द्यायचे आणि कर्वेंना त्रास द्यायचे. पण कर्वेंनी त्या जेवढे पण त्रास लोकांनी दिलं त्या कोणत्याही लोकांना त्याने न कधी शिवी दिली, न कधी त्यांना शाप दिलं, न कधी त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास दिलं. हे सर्व त्यांनी सहन केलं. पण त्यांनी जो आपलं कार्य आहे त्या कार्यातून कधी माग पुढे वाढली नाही. जो आपला कार्य आहे समाजाचा विकासाच्या, स्त्री शिक्षणाचा, तो कार्य त्यांनी सतत पुढे नेलं. आणि ते म्हणतात की मलाच नाही, या कार्यामध्ये मलाच नाही की संत ज्ञानेश्वर माऊलीचा सुद्धा अशा कार्यामध्ये छळ झाला होता. पण कारण की संत ज्ञानेश्वराला सुद्धा त्यांच्या समाजाने इतकं मोठं त्रास दिलं होतं. जर तुम्ही संत ज्ञानेश्वरी वाचलात तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कळेल की ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या आयुष्यामध्ये किती त्रास सहन करावा लागणार आहे, किती त्रास सहन करावा लागला हे आपल्याला त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कळेल. म्हणून कर्वे म्हणतात की यामध्ये मी एकटा असा पुरुष नाही की मला त्रास सहन करावा लागतोय. जे संत ज्ञानेश्वर होऊन गेले त्या संत ज्ञानेश्वरांना सुद्धा भरपूर या समाजाचा त्रास सहन करावा लागला. पण त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी समाजाला दोष दिला नाही. त्यांनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्यामधून समाजाला त्यांनी संदेश दिलं आणि त्या संदेशामध्ये जे लोकांना माहिती दिली त्या माहितीच्या आधारे लोक नंतर त्यांना कळालं की अरे ज्ञानेश्वर माऊली हे खूप मोठे संत होते. त्या ज्ञानेश्वर माऊली सारखंच कर्वे यांनी स्वतःचे आचरण हे आपल्या त्या ज्ञानातून, आपल्या कविताच्या माध्यमातून, त्यांनी जसं साहित्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी लोकांसमोर मांडलं, तसंच कर्वेंनी सुद्धा त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांनी समाजाला एक चांगल्या पद्धतीचा संदेश आणि उपदेश देण्याचं कार्य कर्वे यांनी समाजाला दिलेलं आहे. पण त्यांनी जो आपलं कार्य आहे स्त्री शिक्षणाचा, त्यांनी न डगमगता समाजाचा त्रास सहन करून सुद्धा, समाजाचा छळ सहन करून सुद्धा त्यांनी कधीही आपल्या कार्याला रोख दिली नाही. आपला कार्य ते सतत करत राहिले आणि एक दिवस त्यांना भरपूर त्रास करावा लागला. त्यांना त्यांचे कपडे फाटले तरी त्यांनी त्याच्या कार्यामध्ये कधीच त्यांनी अटका वाढलं नाही. त्यांनी कार्य आपले बंद केले नाही. ते आपले कार्य काय केले, सतत करतच राहिले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. भरपूर अजून बाकी पाठ आहे. हा पाठ अजून मोठा, अजून हा व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूया आणि राहिलेला उर्वरित भाग जो आहे आपण येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये लवकरच तुमच्या समोर मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपल्या पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनलला बघत राहा आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.